ओके, नाव वी आर मुव्हिंग टुवर्ड्स नेक्स्ट पॉइंट, कोनिकल पेंड्युलम. कशाकडे चाललो आपण? कोनिकल पेंड्युलम. तर मग इथे एक्झॅक्टली कोनिकल पेंड्युलम आहे काय, किंवा पेंड्युलम म्हणजेच काय? व्हॉट इज मीन बाय पेंड्युलम? पेंडुलम म्हणजे काय हे बघा. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे काय, सपोज देर इज अन ऑब्जेक्ट बॉब, से बॉब, BOB, बॉब, विच इज अ मेटॅलिक स्पियर. त्याला आपण एका स्ट्रिंगला असं बांधलं खाली, त्याला साईडला घेतलं आणि त्याला सोडलं. इट विल ऑसिलेट्स लाईक धिस. ह्या पद्धतीने तो काय होणार? ऑसिलेट होणार. ठीक आहे, याला आपण एक साधारणतः म्हणतो एक ऑसिलेटरी मोशनमध्ये असलेला पेंड्युलम, की त्याचं ऑसिलेशन होत आहे. ठीक आहे, ऑसिलेटरी मोशन येते. ठीक आहे, आता त्याच्यामध्ये कोनिकल पेंड्युलम कसं असतं माहिती का? सेम कंडिशन, स्ट्रिंग, देर इज अ बॉब, त्याला आपण साईडला घेतलं आणि त्याला असं म्हणजे रिलीज करायच्या ऐवजी त्याला इथे मी काय केलं, हॉरिझॉन्टल फोर्स अप्लाय केला इकडे. असं अप्लाय केल्यावरती तो अशा पद्धतीने रोटेट होणार. आर यू गेटिंग दिस? हे पण म्हणजे ऑसिलेटरीच मोशन आहे असं आपण म्हणू शकतो. सिंपल हार्मोनिक मोशन येईल पुढे वर्ड तुम्हाला हा नंतर भविष्यात. पण एक इन शॉर्ट काय सांगायचं आहे, हे झालं काय कोनिकल पेंड्युलम. कोणता पेंड्युलम झाला? कोनिकल. काय म्हणतो? कारण तो असं एक प्रकारे कोन लाईक स्ट्रक्चर तिथं तयार होता. अशा पद्धतीचं स्ट्रक्चर तयार होतं तिथे. ठीक आहे, जर त्याचा पाथ बघितला, बॉबचा पाथ असा हा सर्क्युलर असणार. इथे ह्या सर्कलमध्ये तो बॉब किंवा ऑब्जेक्ट फिरणार आहे आणि ही स्लँक्ट लेंथ असते त्या स्ट्रिंगची, की जी इथे येतं ती अशी कम्प्लिटली कोन लाईक स्ट्रक्चर तयार होता. माहिती ना कोन? ते बड्डेला नाही का डोक्यावरती टोपी वगैरे ठेवतात. ठीक आहे, कोन लाईक स्ट्रक्चर तसं तयार होता. सो इथे आपण बघूया, इथे फिक्स सपोर्ट कन्सिडर करू आपण, जिथे देर इज अ this is string attached to the fixed support. इथं अटॅच केले आपण असं कन्सिडर करूया. सपोज इथे आपण हा त्याचा समजा बेसमेंटचा सर्क्युलर पाथ आहे. आता समोरून बघितलं असं असं ओव्हल शेपच दिसेल ना आपल्याला. ठीक आहे, 3D स्ट्रक्चर इमॅजिन करा जरा. आफ्टर दॅट दिस इज द स्लँट लेंथ. ही त्याची काय आहे? स्लँट लेंथ आहे L. ठीक आहे, ओके, लेंथ ऑफ द पेंड्युलम इथून इथपर्यंत. इथे समजा आपण कन्सिडर करूया, हिअर इट इज द ऑब्जेक्ट ऑफ मास M हॅविंग द वेट इन द डाउनवर्ड डिरेक्शन mg. त्याच्यावरती एवढं वेट अप्लाय होत आहे mg. mg जो ऑब्जेक्ट इन कोनिकल पेंड्युलमच्या मोशनमध्ये आहे. ओके, आलं लक्षात? ही त्याची स्लँट लेंथ, आपण लेंथ कन्सिडर करू. ही त्याची हाईट असेल h, पण ती किती असेल ना मी ते दाखवतो पुढे. बरं ठीक आहे, थोडं सध्याला इथेच लिहितो h, हाईट ऑफ द पेंड्युलम h. ठीक आहे, आपण इथे म्हणूया सपोज A म्हणूया पॉईंट, इथं सेंटरचा O म्हणूया. ओके, तर बुकमध्ये वेगळं नोटेशन असू शकतं, डझंट मॅटर. इथून ते इथपर्यंत त्याची ही लेंथ असेल. ओके, आता इथे आपण काय कन्सिडर करू? दिस इज स्ट्रिंग, आपल्याला माहिती. चला एक एक पॉईंट लिहायला स्टार्ट करतो मी आता. कन्सिडर बॉब is in conical pendulum motion as shown in figure. फिगरमध्ये दाखवल्याप्रमाणे ते कोनिकल पेंड्युलमच्या याच्यामध्ये आहे. ठीक आहे,
where A is fixed point of rigid support. रिजिड सपोर्टचा तो काय आहे, फिक्स पॉइंट आहे. काय अडचण आहे याच्यामध्ये. पुढे नंतर म्हणूया आपण लेट, बघा एल लेंथ ऑफ द पेंड्युलम, स्लॅन्ट लेंथ पण म्हणतात त्याला. ठीक आहे. एच हाईट ऑफ पेंड्युलम, पेंड्युलमची काय ही हाईट आहे. यात काय अडचण आहे तुम्हाला. ठीक आहे. आफ्टर दॅट वेट ऑफ बॉब, जो काही तिथे कोनिकल पेंड्युलममध्ये आहे. ठीक आहे. त्यानंतर आर रेडियस ऑफ बॉब, रेडियस ऑफ सर्क्युलर ट्रॅक फॉलोड बाय बॉब. बॉबकडनं जो काय सर्क्युलर ट्रॅक फॉलो होणार आहे त्याची काय रेडियस ही आर असणार आहे. सध्याला तर त्याची लगेच गरज नाही आहे, पण बघू आपण. ठीक आहे, लिहून ठेवतो. डायग्राम अजून काही कंप्लीट झालेली नाही आहे तुमची, ही आर म्हणूया. ठीक आहे. याच्यानंतर अजून पुढे मला काही पॉईंट सांगायचे. बघा कंटिन्युएशनमध्येच टी नॉट टेन्शन इन द स्ट्रिंग, स्ट्रिंगमध्ये असलेलं टेन्शन आहे. हे बघा इथे दाखवतो मी. टेन्शन इन द स्ट्रिंग, ते स्ट्रिंग अंडर टेन्शन असेल ना. तुम्ही त्याला ते फिरते अशी, ते इट इज अंडर टेन्शन, काहीतरी टेन्शन आहे, ते टेन्शन इन द स्ट्रिंग. फोर्स लिहितो ना आपण, हा ऑब्जेक्ट येते त्याच्यावरती एक वेट, हा एक फोर्स आहे, आणि दुसरा फोर्स कोणता आहे, टेन्शन इन द स्ट्रिंग. आलं लक्षात. यात काय अडचण आहे तुम्हाला. ठीक आहे. दुसरी गोष्ट, आता जर याला आपण रिझॉल्व केलं नेहमीप्रमाणे, समजा मी इथे रेझोल्युशन ऑफ वेक्टरनुसार इकडे एक वेक्टर हा मधून गेला, इकडे एक वेक्टर आणि इकडे एक वेक्टर दाखवून देतो. ओके. ठीक आहे. आता आपण इथे म्हणूया एक जस्ट नॉलेजसाठी, हा थीटा आहे. या थीटाला आपण कुठेतरी जागा देऊन टाकू इथे लिहिताना. थोडं वरती घेतो याला मी. ओके. थीटा काय आहे, सेमी व्हर्टिकल अँगल. विच वन, सेमी व्हर्टिकल अँगल येतो. हे बघा कोन एवढा आहे असा, बरोबर आहे. त्याचा पूर्ण वरच आहे बघा, हा असा कोन, याचा टोटल अँगल असा. सेमी म्हणजे काय, त्याच्या हाफ, सेमी व्हर्टिकल अँगल. आलं लक्षात. दॅट द सेमी व्हर्टिकल अँगल. ओके. ओके. तर तो थीटा. आता मला सांगा, हा थीटा, तर हा पण थीटा. आता बघा, हा या टी नॉटचे दोन कंपोनंट केले, एक व्हर्टिकल एक हॉरिझॉन्टल. ज्याच्यासोबत थीटा आहे तो कंपोनंट कोणता, टी कॉस थीटा, टी नॉट म्हणजे नॉट. आणि हा इथे काय आला, टी नॉट साइन थीटा. काय अडचण आहे याच्यामध्ये. तसंच हाईटच्या बाबतीत पण समजा ही लेंथ आहे ना अशी, त्याला एक समजा तुम्ही कन्सिडर केलं, हे व्हर्टिकल, हा थीटा, ही एल आहे, तर हे काय आलं एल कॉस थीटा. इकडं काय येणार एल साइन थीटा. ही जी काय हॉरिझॉन्टल इथून एवढी, ती रेडियस इतकी असेल. ठीक आहे. पण सध्या लिहित नाही आहे. हे व्हर्टिकल जी हाईट आहे ना ती लिहून टाकू आपण. किती आहे ती,
एल कॉस थिटा. हा एल आहे, हा थिटा आहे, तर हा काय आला एल कॉस थिटा, हाईट ऑफ द पेंड्युलम इतका. ठीक आहे, ते आपण पुढे लिहू शकतो, पण एक माहिती असू द्या कसं आलं आहे ते. रेझोल्युशन ऑफ व्हेक्टर प्रमाणे माहिती आहे ना, रेझोल्युशन ऑफ व्हेक्टर आपण मागे पण बघितलं. ठीक आहे, मग आता बघा पुढे टी नॉट टेन्शन इन द स्ट्रिंग. मग आपण त्याचं सांगून देऊया. ठीक आहे, टी नॉट कॉस थिटा काय, वर्टिकल कंपोनंट ऑफ टी नॉट. पुढे टी नॉट साइन थिटा हॉरिझॉन्टल कंपोनंट ऑफ टी नॉट. त्याचा काय, हा हॉरिझॉन्टल कंपोनंट आहे इकडचा, टी कॉस थिटा टी साइन थिटा. ठीक आहे, अजून इथे आपण सांगून देऊ हियर एच इज इक्वल टू किती आहे, एल कॉस थिटा इतका आहे. ते आपण काढलेलंच आहे डिरेक्टली, तुम्ही इथं लिहू शकता. हे बघा एच इज इक्वल टू, एचला मी थोडंसं वरती लिहितो असं. ठीक आहे, दिस इज एच. आता याच्यानंतर आपल्याला काय बघायचं आहे, मला हे सांगा. इथं सरळ सरळ दिसतंय फ्रॉम डायग्राम. चला आता लिहायला चालू करू आपण. फ्रॉम फिगर किंवा डायग्राम. यस, टोटल अपवर्ड फोर्स इज इक्वल टू टोटल डाउनवर्ड फोर्स. अपवर्ड फोर्स आणि डाउनवर्ड फोर्स सेम आहे. म्हणजे अपवर्ड फोर्स कोणता आहे मला सांगा, टी कॉस थिटा इज इक्वल टू डाउनवर्ड फोर्स कोणता आहे, एम जी. याला इक्वेशन काय मानू आपण, 1. बघा इथे ॲक्ट होणारा वरचा फोर्स आणि खालचा फोर्स, तो जो जे काय एम जी वेट ते असं फिरतंय, ते वर जाते का कुठे बॉब, नाही खाली जातोय का. म्हणजे अपवर्ड फोर्स आणि डाउनवर्ड फोर्स बॅलन्स आहे, म्हणजे ते सेम आहेत, फक्त ऑपोजिट डायरेक्शनला आहे. मग इथे बघा अपवर्डला टी कॉस थिटा हा एम जे असाला. ठीक आहे, त्याच्यानंतर हियर सेंट्रीपेटल फोर्स फॉर circular motion is provided by T naught sin theta. बघा पहिली गोष्ट, हा जो ऑब्जेक्ट आहे आपण असं कन्सिडर करूया, दिस ऑब्जेक्ट इज इन द सर्क्युलर मोशन. बरोबर आहे, असा तो फिरतोय. सर्क्युलर मोशन आहे म्हणजे तिथं काय असलं पाहिजे, सेंट्रीपेटल फोर्स विच इज अलॉंग द रेडियस. तर तो कोण आहे, टी नॉट साइन थिटा आहे. कोण आहे की जो अलॉंग द रेडियस टुवर्ड्स द सेंटर आहे. मग आपण तोच म्हटलं की सेंट्रीपेटल फोर्स इज कोण आहे, टी नॉट साइन थिटा आहे. इट इज नॉट वर्किंग. नाही हां ठीक आहे. देयरफॉर टी नॉट साइन थिटा इज इक्वल टू, टी नॉट साइन थिटा इज इक्वल टू काय झालं, इथं सेंट्रीपेटल, ह्या ठिकाणी तुम्हाला सेंट्रीपेटल फोर्स जो आहे एम व्ही स्क्वेअर, 3 फॉर्म्युले बघितले सेंट्रीपेटल फोर्सचे. कोणते, एम व्ही स्क्वेअर अपॉन आर, एम व्ही ओमेगा, एम आर ओमेगा स्क्वेअर. ठीक आहे, मग मी इथं घेणार आहे एम आर ओमेगा स्क्वेअर कोनिकल पेंड्युलमसाठी. सर याला आपण का घेतलं आहे, ठीक आहे, याला घेण्याच्या मागं रिझन काय माहिती आहे का तुम्हाला सांगतो. आपल्याला पिरियड फाइंड आउट करायचा आहे, तर ते लक्षात येईल याच्यातून पिरियड कसा भेटणार आहे. आता आपण काय करूया,
डिवायडिंग इक्वेशन 2 बाय 1. 2 ला 1 ने डिवाइड करूया. 2 ला टी नॉट साइन थीटा अपॉन टी नॉट कॉस थीटा इज इक्वल टू mr ओमेगा स्क्वेअर अपॉन mg. ठीक आहे, याच्यामधून ओमेगा स्क्वेअरची व्हॅल्यू काय ते बघूया. हिअर इट इज एम विल गेट कॅन्सल, टी नॉट विल गेट कॅन्सल. ठीक आहे, मग इथं आपल्याला टर्म भेटते ती म्हणजे येस, पण त्यांना त्या फॉर्मॅटमध्ये नको आहे. साईनची व्हॅल्यू तुम्ही पुटअप करून द्याल. ठीक आहे, बरं ठीक आहे. सध्याला आपण याला असंच चेंज करून देतो, थांबा. Therefore omega square is equal to g sin theta upon r cos theta. ठीक आहे, आता इथे जर बघायला गेलं तर मला हे सांगा आर ची एक पर्टिक्युलर व्हॅल्यू आहे. ठीक आहे, आणि नंतर इथे हाईट जी आहे त्याची पण एक पर्टिक्युलर व्हॅल्यू आहे. ठीक आहे, बघा तुम्हाला इक्वेशन जे पाहिजे ते एका वेगळ्या फॉर्मॅटमध्ये पाहिजे. जी साइन थीटा कोणत्या पद्धतीने येणार इथपर्यंत तुम्हाला समजलं. हे बघा तुम्हाला एकदा दाखवतो. बुकमध्ये तुम्हाला जे काही टर्म्स दिलेल्या आहेत ह्या टर्म्स आहेत बघा एवढ्या. याच्यामध्ये हे सगळंच्या सगळं तुम्हाला लिहायची गरज नाही. आता तुम्हाला मगाशीच सांगितलं होतं आरची व्हॅल्यू काय आहे आठवतंय. हे बघा तुम्हाला मी सांगितलं होतं एल साइन थीटा आरची व्हॅल्यू. ती तुम्हाला पुटअप केली तर साइन त्याच्यातून जाणार आणि इथं फक्त उरणार एल कॉस थीटा, जे मी तुम्हाला सुरुवातीलाच दिलं होतं. म्हणजे हे बघा इथे सांगितलं होतं हाईट आली एल कॉस थीटा आणि इकडची जी रेडियस असेल ती काय असणार आहे एल साइन थीटा. बरोबर आहे, ते जे मी आधीच बोललेलो तुम्हाला. बघा मग इथे हियर आर इज इक्वल टू एल साइन थीटा. ते जर पुटअप केलं ओमेगा स्क्वेअर जी साइन थीटा, हियर इट इज एल साइन थीटा इंटू हा कॉस थीटा. तसाच मग इथे साइन थीटा विल गेट कॅन्सल. ओमेगाची व्हॅल्यू काय येणार अंडर रूट ऑफ जी अपॉन एल कॉस थीटा. इक्वेशन नंबर 3 याला आपण लिहूया. ठीक आहे, आफ्टर दिस त्याच्यानंतर बघा बट ओमेगा इज इक्वल टू 2 पाय अपॉन कॅपिटल टी वेअर टी इज पिरियड. टी काय आहे पिरियड आहे. पिरियडिक मोशन की किती टाइम लागतो त्याला ते कंप्लीट पेंड्युलमला एक सर्क्युलर मोशन करायला. ठीक आहे, देअरफॉर टी इज इक्वल टू 2 पाय अपॉन ओमेगा. देअरफॉर टी इज इक्वल टू 2 पाय अंडर रूट ऑफ एल कॉस थीटा अपॉन जी. इक्वेशन नंबर म्हणूया 4. यात काय अडचण आहे. हे बघा ना ओमेगा असं आहे जी अपॉन एल कॉस थीटा. आता ओमेगा डिनॉमिनेटरला गेलाय म्हणजे उलटा झाला एक प्रकारे. मग या टर्म्स पण लिहिताना इथे जर पुटअप केलं तर एक न्यूमरेटर डिनॉमिनेटरला जाईल, डिनॉमिनेटर न्यूमरेटरला जाईल. आलं लक्षात. ठीक आहे, दिस इज टी. नाव फ्रिक्वेन्सी एन इज इक्वल टू 1 अपॉन टी. पिरियडच्या 1 अपॉन असते फ्रिक्वेन्सी. ठीक आहे, देअरफॉर एन इज इक्वल टू 1 अपॉन टी. टीला उलटं केलं तर हे 1 अपॉन 2 पाय होणार अंडर रूट ऑफ जी अपॉन एल कॉस थीटा हे भेटेल. इक्वेशन नंबर 5. म्हणजे कोनिकल पेंड्युलमचा पिरियड भेटला, कोनिकल पेंड्युलमची तुम्हाला काय भेटली फ्रिक्वेन्सी भेटली. यात काय अडचण आहे तुम्हाला काय डाऊट आहे आलं लक्षात. सो दिस इज ऑल अबाउट द कोनिकल पेंड्युलम. ओके, मग याच्यामध्ये कन्फ्यूज नाही व्हायचं. टी नॉट तो टेन्शन आहे आणि इथं जो टी लिहिलाय तो काय आहे पिरियड. एकच इक्वेशनमध्ये टी आलेत दोन. एक आला टी नॉट,
टेन्शन इन द स्ट्रिंग मागे इथे दाखवलंय डायग्राममध्ये. आणि इतक्यात शेवटी लिहिला टी, तो काय आला पिरियड ऑफ दॅट पर्टिक्युलर कोनिकल पेंड्युलम. सगळ्यात शेवटी जो टी आला आहे तो. कन्फ्यूज व्हायचं नाही नोटेशनमध्ये. व्ही म्हणजे व्हॉल्यूम पण असतो, व्ही म्हणजे व्हेलॉसिटी पण असते. आता आपण कोणतं सॉल्व करतोय त्याच्यावरती डिपेंड आहे. पण रेअरली असं होतं की एकाच प्रूफमध्ये एकच नोटेशन आहे पण फिजिकल क्वांटिटी डिफरंट आहे. ठीक आहे, असं रेअरली होतं. तर ह्यामध्ये सेम नोटेशन दिसतंय तुम्हाला कॅपिटल टी, पण एक टेन्शन आहे आणि एक काय आहे पिरियड आहे. मग त्याच्यासाठी टी नॉट लिहिलेलं आहे आपण टेन्शन इन द स्ट्रिंगला. ओके, चला इथून लिहायला स्टार्ट करा, एंडपर्यंत लिहून घ्या व्यवस्थित. मग हा पॉईंट तुमचा कोनिकल पेंड्युलमचा झाला.